29 महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला। राज्यात 15 जानेवारीला होणार मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा। नामनिर्देशित पत्र ऑफलाईनच घेण्यात येईल। नामनिर्देशित पत्र 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारला जाईल, आयुक्तांची घोषणा। महापालिका निवडणुकांसाठी प्राप्त अर्जाची छाननी 31 डिसेंबरला होणार। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर। महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्ह वाटप 3 जानेवारीला जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। काही महापालिकांमध्ये दुबार मतदार अधिक संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण होणार। दुबार मतदारांच्या नावासमोर यादीत डबल स्टार। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी जोरात। निवडणुकीसाठी आयोगाकडून 1,96,605 कर्मचारी तैनात, तर नावे वगळण्याच्या आणि नोंदवण्याचा अधिकार आम्हाला नाही, आयुक्तांचं स्पष्टीकरण। मुंबई महानगरपालिकेसाठी 10,111 मतदान केंद्रांवर होणार मतदान, राज्य निवडणूक आयोगाची माहिती। काही मतदान केंद्र गुलाबी असतील। गुलाबी मतदान केंद्रांवर सर्व महिलाच कर्मचारी कार्यरत असतील, निवडणूक आयुक्तांची माहिती। निवडणूक आयोगाकडून महापालिकांचा कार्यक्रम जाहीर। जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना 6 महिन्याच्या आत प्रमाणपत्र देणं बंधनकारक। महापालिका निवडणूक नियमांनुसार मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी, त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी, निवडणूक आयुक्तांकडून स्पष्टीकरण। 29 महानगरपालिकांसाठी एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार। उमेदवारांमध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती, 77 सदस्य हे अनुसूचित जमातीचे असतील। 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका जाहीर। भाजपाकडून बृहन्मुंबई पालिकेची जबाबदारी मंत्री आशिष शेलारांवर, तर नागपूर पालिकेची प्रवीण दटकेंवर जबाबदारी। गणेश नायकांवर 6 महापालिका निवडणुकांची जबाबदारी। मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई पालिकांची जबाबदारी गणेश नायकांवर सोपवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणूक सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेमध्ये, मात्र वरिष्ठ आणि पक्षश्रेष्ठी युतीत लढण्यावर ठाम। पुणे महापालिकेमध्ये मवियात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याची चर्चा, तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपात मैत्रीपूर्ण लढत होईल। पुणे पालिकेवर भाजपाचा महापौर होण्याची शक्यता। महाबळेश्वर नगर परिषदेची 20 डिसेंबरला निवडणूक, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार पुनर्वसन मदत मंत्री मकरंद पाटील यांचा आज महाबळेश्वर दौरा। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मुंबईच्या भविष्यासाठी करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया, असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर। कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग, या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाची बोलावली बैठक। लवासा प्रकरणाची आज अंतिम सुनावणी। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिकेतून मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी। मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी केली याचिका दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद हायकोर्टामध्ये होणार सुनावणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज हिंगोली दौऱ्यावर। वसमत परिषदे निवडणुकीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकाच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा। उल्हासनगरमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजताच काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध। जाहीरनाम्यामध्ये 500 फूट आणि त्यापेक्षा कमी असलेल्या घरांना करमाफी, सुरळीत पाणीपुरवठा अशा अनेक सुविधांचा उल्लेख। त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला मुदतवाढ। प्रचारात वाद टाळण्याचा सरकारचा प्रयत्न। समितीला 4 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत।
आमदार संजय केळकर यांनी विरोधकांना टोला लगावलाय. निवडणुकीपूर्वी विरोधक कारण शोधायला लागलेत. विरोधकांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय असं केळकर यांनी म्हटलंय. महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना वेळ मिळायला हवा होता. भाजप आमदार संजय केणेकर यांचं वक्तव्य. मुंबईच्या महालक्ष्मी रेस्कोर्सच्या 300 एकरावर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क उभारणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडे इच्छुकांची गर्दी. गोरे कडूत आता महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार. पालकमंत्री जयकुमार गोरेंचा अब की बार 75चा नारा. निवडणुका जाहीर झाल्या आनंदाची बाब. महापौर ठाकरेंच्या शिवसेनेचा चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला विश्वास. आचारसंहिता लागू झाल्याने ठाणे भाजपा पक्षप्रवेशाला ब्रेक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष मयूर शिंदेंचा पक्षप्रवेश रद्द. महायुती जागा वाटप संदर्भात मोठी अपडेट. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी पहिली बैठक. भाजपाच्या दादर पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. मागील 25 वर्षात आमचा कधीही महापौर नव्हता. ठाकरेंच्या सेनेच्या भ्रष्टाचारामध्ये आमचा सहभाग नाही. अमित साटम यांची स्पष्टोक्ती. निवडणुका जाहीर होता. शिवसेनेचा आयोगाला पत्र. मतदार यादीतील प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकांची घोषणा. निवडणुकांची घोषणा म्हणजे मतदारांच्या हक्कांवर घाला. शिवसेनेने निवडणूक आयोगावर व्यक्त केली नाराजी. पुण्यातील कोयता हल्ल्यावरून अजित पवारांची पोलिसांना ताकीद. पुण्यात कोयता गँग दिसता कामा नये. कारवाईत राजकीय हस्तक्षेप करणार नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काँग्रेसचा समावेश नसेल वर्तवण्यात येते शक्यता. सांगलीत मागील काही दिवसांपासून स्वतंत्र तालुक्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरूच. गाव बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा. सिल्लोड तालुक्यातील केल्हाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण आणि नवीन कामांचं भूमिपूजन सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न. गोगावले आदिती तटकर एकाच व्यासपीठावर. नागोठाणे बस डेपो नूतनीकरणाच्या भूमिपूजनावेळी एकत्र. गोगावले तटकरे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही पक्षातील वाद मिटतोय का अशी चर्चा. वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसले. 29 प्रभागातील 115 उमेदवारांसाठी 550 भाजप उमेदवारांचे अर्ज. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती. मंत्री संजय सावकारे आणि आमदार सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थिती. 75 जागांसाठी 550 पेक्षा अधिक उमेदवारांच्या मुलाखती. अजित पवारांची चिठ्ठी. पालिका आयुक्तांनी भाषण आवरलं. आचारसंहितेआधी कार्यक्रम लवकर आवरा. चिठ्ठी वाचताच आयुक्त नवल किशोर राम यांनी भाषण थांबवलं. झाड तोडून कुंभमेळा करणं हे अति झालं आहे. जयंत पाटील यांची टीका. जयंत पाटलांना माहिती तरी आहे का? जयंत पाटलांच्या टीकेवर महाजनांचा संताप. वर्ध्याच्या केळझर परिसरामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते महाआरती. जिल्हा भाजपाच्या वतीनं महाआरती. विधानसभा निवडणुकीतील यश आणि राज्यमंत्रीपदाची जबाबदारीची वर्षपूर्ती. निवडणुकीपूर्वीच विरोधक कारण शोधायला लागलेत. विरोधकांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय. आमदार संजय केळकर यांचा विरोधकांना टोला. निवडणुका जाहीर होताच पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांना धक्का. राहुल कलाटेंचा 10 ते 12 माजी नगरसेवक भाजपात सामील होण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पुण्याई लागते. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पुणे महापालिका आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. धंगेकरांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. महापालिका आयुक्त नियमांचं उल्लंघन करतायत. धंगेकरांचा नवल किशोर राम यांच्यावर आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधामध्ये संशोधक विद्यार्थी आक्रमक. अजित पवार संशोधक विद्यार्थ्यांच्या संदर्भात वारंवार चुकीची आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.
अजित पवार आणि आमची चर्चा झाली. पुण्यात महापालिका निवडणूक कदाचित आम्ही वेगवेगळे लढू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आमच्या विरोधात असेल तर बहुतेक ठिकाणी शिवसेना आमच्या सोबत असेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. ठाण्यात युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात वंचितकडून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात. अर्ज घेण्यासाठी पक्ष कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. फडणवीस महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर जहरी टीका. महायुतीचा पैसा फेक तमाशा देख सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळांचा टोला. सांगली महापालिका निवडणुकीत मविया एकत्र लढेल. सांगली महापालिकेत विकासाकडे दुर्लक्ष झालंय. जयंत पाटील यांचं वक्तव्य. मतदार यादीतील घोळामुळे मनसे आक्रमक. संतप्त मनसैनिकांनी कळव्यातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात केली तोडफोड. नागपुरात विधिमंडळ परिसरात रावणाच्या वेशभूषेत धनंजय मुंडेंवर रोष. संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक. सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुप्त बैठक. बैठकीत खासदार विशाल पाटील, जयंत पाटील आणि काँग्रेसचे विश्वजित कदम उपस्थित. तिन्ही नेत्यांमध्ये खलबतं. पालघरमध्ये बालमृत्यूचे प्रमाण वाढले. जिल्ह्यात एका वर्षात 774 बालमृत्यू. सत्ताधारी आमदाराच्या लक्षवेधीत धक्कादायक माहिती उघड. छत्रपती संभाजीनगरमध्ये वन जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर. तब्बल 8,386 हेक्टर क्षेत्र अतिक्रमित असल्याचं समोर. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी हालचाली सुरू. उच्च न्यायालयाचे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे. गुन्हा दाखल करणे, तपास करणे यासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत गृह विभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आदेश. मुंबई आणि नवी मुंबईतील 36 प्रदूषित ठिकाणाचा पाहणी अहवाल सादर. विमानतळ परिसरातील वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाची विचारणा. वाढत्या प्रदूषणाचा आढावा. मीरा भाईंदरमध्ये नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न. MH58 RTOमुळे नागरिकांची ठाण्याची धावपळ संपणार. उमरखेड वनपरिक्षेत्रातील पोफाळी वनक्षेत्रामध्ये शिक्केविना सागवानाचे खोड. सरकारी जमिनीवर सागवान जातीच्या मौल्यवान झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीला कारचा धक्का लागल्याने निर्माण झाला वाद. वादातून कारवर दगडफेक. दगडफेकीमध्ये कारच्या काचा फुटून त्याचा तुकडा लागल्याने कारमधील महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत. कल्याण डोंबिवली मुख्यालयावर RPIचा मोर्चा. विविध नागरी समस्यांसाठी मुख्यालयावर धडक. RPI कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग. शिर्डी साईबाबांच्या चरणी गुजरातच्या साईभक्ताची मौल्यवान देणगी. 12,39,000 रुपये किमतीची सोन्याची गणेश मूर्ती साई चरणी अर्पण. देणगीदाराला शॉल आणि साईंची मूर्ती देऊन सत्कार. भिवंडीत रस्ता रुंदीकरणाविरोधात काँग्रेसचं धरणे आंदोलन. कल्याण रोड संघर्ष समितीचा तिरंगा रॅली काढून धरणे आंदोलनास पाठिंबा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयावर ग्रामस्थांचा ठिय्या. साताऱ्यातील वेळे आणि देऊर ग्रामस्थ आक्रमक. पुनर्वसनाची ग्रामस्थांची मागणी. सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा विक्री विरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक. जिल्ह्यातून कायमस्वरूपी गुटखा बंद व्हावा. रक्षक प्रतिष्ठानची पोलिसांकडे मागणी. साताऱ्यात दलित समाजावर होत असलेल्या अत्याचारांवर संजय गाडे आक्रमक. दलितांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजय गाडे यांचा शासनाला इशारा. गुहागर नगरपंचायतकडून समुद्र किनारपट्टीवर वाळू शिल्प प्रदर्शनाचे आयोजन. यावेळी गुहागरचे वाडेश्वर देवस्थान तसेच डॉल्फिन माशांची प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरले. वाळू शिल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांनी हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत महाराष्ट्रातील पहिला ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न. 300 पेक्षा अधिक ज्येष्ठांचा सहभाग. ज्येष्ठांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हा या आयोजनामागचा प्रमुख उद्देश आहे.
बीडमध्ये हमारा शौचालय हमारा भविष्य मोहीम कागदोपत्रीच, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शौचालय स्वच्छता करत गांधीगिरी आंदोलन. मुंडवा जमीन प्रकरणी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तेजवानीला दिली न्यायालयीन कोठडी. महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावाने खरेदी करण्याचा मुद्दा उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी. चंद्रपूर मनपातील लेट लतीफांना नव्या IAS आयुक्तांचा दणका, वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवले ताटकळत, दिला शेवटचा इशारा. परभणीच्या कौसडी आठवडी बाजारामध्ये अवजड वाहनांमुळे वाहतूक समस्या, अपघातांच्या भीतीनं ग्रामीण त्रस्त, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याची ग्रामस्थांची मागणी. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची संगमनेरकरांची मागणी, बिबट्या हटवा जीनच वाचवा, आता संगमनेर प्रांत कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा. पुणे पोलिसांकडून पुस्तक महोत्सवात सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृतीसाठी नागरिकांना 1930 हेल्पलाईन क्रमांकाबद्दल माहिती दिली. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांना मार्गदर्शन केलंय. पुण्यात नवीन पोलीस उपायुक्त आणि पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरती पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती. घणसोलीमध्ये माथाडी कामगारांच्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती, माथाडी कामगार कुटुंबांना सुरक्षित, मजबूत आणि आधुनिक घर मिळणार. वर्ध्याच्या विद्यार्थ्यांना मिळणार व्यावसायिक वैमानिक परवाना, प्रशिक्षण. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता लाभ घेण्याचे आवाहन. मुंबई गोवा महामार्गावर कचऱ्याचं साम्राज्य, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, नागरिक त्रस्त. वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात, 32 खरेदी केंद्रांपैकी केवळ 16 केंद्र सध्या कार्यरत, बंद असलेलं खरेदी केंद्र तातडीने सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या चाकण उपबाजारात कांद्याची आवक घटली, आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ, पुढील काळात कांद्याच्या दरात होऊ शकते मोठी वाढ. यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरात चढउतार, सोयाबीनला 4,200 ते 4,450 रुपये क्विंटल दर, आवक वाढताच दरात घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 19वा हंगाम 2026 मध्ये होणार. अबुधाबीमध्ये आज IPL साठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार. लिलावासाठी नोंदणी केलेल्या हजारो खेळाडूंमधून 359 खेळाडूंची अंतिम निवड होणार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओढला महिलेचा हिजाब, एका कार्यक्रमात मंचावर नितीश कुमारांनी मुस्लिम डॉक्टर महिलेचा हिजाब ओढला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडमध्ये राज्याचा चित्ररथ हा सहभागी होणार. यंदाची थीम गणेशोत्सव, राज्यातील गणपती उत्सव पोहोचणार देशभर. CDS अनिल चौहान यांनी अधिकाऱ्यांना संबोधित केलंय. आउटरीच कार्यक्रमाचा भाग म्हणून आता भारतीय सैन्याच्या पूर्व कमांड अधिकाऱ्यांना केलं संबोधित. लखनौमधील अवैध शिल्पग्राम येथे 3 दिवसांच्या रिवायत फॅशन वीक 2025चं आयोजन. मॉडेल्स रॉकीच्या कलाकृतीचे प्रदर्शन करतात. मॉडेलने रॅम्प वॉक केलाय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर. यावेळी सोरेननी ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांची घेतली भेट. आसामच्या गुवाहाटी येथील रॉयल ग्लोबल स्कूलचा वार्षिक समारंभात स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलं सादरीकरण. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 3 लाईन व्हीप जारी. 19 तारखेपर्यंत आता लोकसभेत पूर्ण वेळ उपस्थित राहून सरकारी भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश. कुख्यात गँगस्टर सुभाष सिंह ठाकूरला अटक. विरारमधील चौहान हत्याकांड प्रकरणात घेतलं ताब्यात. सुभाष ठाकूरला उत्तर प्रदेशातून केली अटक. जुन्या वादातून धारदार कोयत्याने व्यक्तीवर 40 वार डोंबिवलीत एका व्यक्तीची निर्घुण हत्या. 12 तासात 3 आरोपी अटकेत.
बीड जेलमध्ये कराड गँगची दहशत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची कारागृहातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी. नवी मुंबईमध्ये हत्येच्या गुन्ह्यात फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक. नेरूळ परिसरात अज्ञात मृतदेहाचा अवघ्या काही तासात उलगडा. रेल्वे मदतीच्या बहाण्याने चोरी. पुणे रेल्वे स्थानकाच्या एलसीबीने आरोपींना घेतला दिल्लीतून ताब्यात. तब्बल 40 तोळे सोन्याची चोरी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे 2024 मध्ये एटीएम चोरीच्या प्रकरणातील फरार आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग टीमने जालना येथून आरोपीला पकडला. बारामतीत मित्रानेच केली मित्राची हत्या. रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत 3 मित्रांमध्ये शिवीगाळ. शिवीगाळीच्या रागातून दगडाने ठेचून मित्राची हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गडचिरोली जिल्ह्यातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांना अटक. एक 4 चाकी एका दुचाकी वाहनासह टॉवरच्या बॅटऱ्या मिळून 27,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. परभणीच्या पाथरीत घरफोडी दागिने आणि रोकड असा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल तपास. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. जालना रेल्वे स्टेशन परिसरातील जुगाड अड्ड्यावर तुफान मारहाण. किरकोळ कारणावरून 5 जणांचा एकावर हल्ला. कदीम जालना पोलीस गुन्हा दाखल. 2 संशयित ताब्यात. वर्ध्यात युवकाचा महिलेवर जीवघेणा हल्ला. घटनेमध्ये महिलेची प्रकृती गंभीर जखमी. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादग्रस्त जमिनीवर प्लॉटिंग करून 9 जणांची फसवणूक. 9 जणांची 58,40,000 रुपयांची फसवणूक. 4 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.